भगवंताने काय केलं तर खाल्लेलं दही दूध जे लोणी होतं ती गवळण झोपलेली होती आणि तिच्या असं घालाला ती दही काय केलं असं लावून दिलं, ओठाला लावून दिलं देवाने, सगळं दही लावून दिलं. आणि मग ती गवळण सकाळी पहाटे उठली आणि पहाटे उठल्यानंतर ज्या वेळेला रूम मध्ये गेली पहाती गवळणी तव ती पालथी दुधाणे, ती दुधाण्या पालथ्या दिसल्या. आणि मग तिच्या सासूला सांगू लागली आत्याबाई आत्याबाई अहो घरात चोर शिरला. आता वेळ नाही तर चोर आपल्याला सांगायला. बघा चोर शिरला आणि त्या चोराने काय केलं आपल्या सगळ्या दह्या दुधाच्या दुधाने ते आहे त्या पालथ्या घातलेल्या आहे. मग एक काम करावं म्हणे आता याच्या खोड्या किती सण कराव्या. सगळ्या गवळणी एक काम करू आपण त्या यशोदेला सांगू म्हणे. आणि गवळणी ज्या वेळेला सांगायला गेल्या तर सांगत असताना त्या गवळणी आता बघा ना एखाद्या मुलाचं जर आपण खोड्या सांगायला लागलो विठ्ठल सगळ्या शीतला माता नगर मधल्या जर महिला मंडळ एखाद्या खोडकर मुलाच्या घरी गेल्या आणि त्या मुलाबद्दल जर पुढे सांगायला लागल्या आणि जर समजा त्या बाईने ऐकूनच घेतलं सगळ्या गल्लीवाल्यांचं जर ऐकून घेतलं समजावी त्या मुलाची ती सावत्र आई असायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? काय मत आहे? सगळी आई का सावत्रच आई असायला पाहिजे. तुम्ही काय सांगता? मला माहिती आहे तो तसाच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे अगोदरच्या अगोदर त्या बायांना सांगायच्या अगोदर तीच सांगते म्हणजे समजावं ती कोण आहे? सावत्र आई आहे. आणि परंतु सख्खी आई जर असेल ती मुलाने तिचा मुलगा किती का खोड करा असे ना तिला तो मुलगा सूतच वाटतो. हो सूतच तो बाहेर निघाल्यावर किती भूत आहे तो गल्लीवाल्याला माहिती राहतो. बरोबर आहे का नाही? हा इतका सूत असणारा मुलगा सगळ्या गवळणी सांगू लागल्या. मग त्या गवळणी सांगत असताना यशोदेला ते खरं वाटलं नाही आणि उलट यशोदा म्हणू लागली एक मिनिट थांबा ना 2 मिनिट. एक मिनिट विठ्ठल 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 सगळ्या गवळणीच्या खोड्या ऐकल्या आणि यशोदा उलट त्यांच्यावर आळ घ्यायला लागली. बाळ सगुणा गुणाचे ताणे ग बाळ सगुणा गुणाचे ताणे बाळ दिसते गोजीर वाहणे ग तुम्ही लटकाच घेता आळ घे गोकुळ जाना. अगं माझा मुलगा तसा नाही. मला तर उलट असं कळालं म्हणे तुम्ही लपवून याचा चेंडू. बरोबर आहे का नाही? तुम्ही स्वतः याचा चेंडू लपवला आणि मग तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता जगजेटी तुम्हीच याच्या खोड्या करता आणि तुम्हीच उलट मला सांगायला येता म्हणे त्याच्यामध्ये एक गवळण होती. हा हिला आपण किती सांगितलं ना म्हणे हिला काही खरं पटत नाही. एक काम करते म्हणे याला मी स्वतः याला धरून आणते म्हणे तुला स्वतः धरून आणेल आणि मग सांगेल का हा किती खोडकर आहे. आणि मग भगवान परमात्मा म्हणे हिचा घर नंबर लिही घ्या रे म्हणे. हिचं आमंत्रण आलेलं आहे हिचा घर नंबर लिहून घ्या. आणि जी गवळणीने देवाला चॅलेंज केलं भगवान परमात्मा तिच्याच घरी गेली आणि घरी गेल्यानंतर भगवंताने अशी खोडी केली. आता तिने चॅलेंज केलेलं होतं मी तुला मुद्दे मालासं पकडून आणेल. हा तुला वाटत नाही खोडकर नाहीये मी याला पकडून आणते. मग ज्या वेळेला मी याला पकडून आणेल तेव्हा तर तुला खरं वाटेल का नाही? मग काय केलं देवाने काय केलं आणि तिच्या घरामध्ये रात्री शिरल्यानंतर जी खोडी करायची होती केली आणि केल्यानंतर मग त्या गवळणीला जाग आली आणि उठून त्याला धरायला लागली. आजपर्यंत कोणाच्याही हातात न सापडणारा भगवान परमात्मा त्या गवळणीच्या हाताला तो लागला सापडला. बरं असा तो अशा अवस्थेमध्ये सापडला. ऐका नीट लक्ष द्या. तो देव अशा अवस्थेमध्ये सापडला नेमकं तिच्या सुनाची चेष्टा करत होता. देवाला धरला. बरं याला एकट्याला कसं धरून घेऊन जावं? मग एक काम करू मुद्दे मला पाहिजे का नको. मग सुनाला एका हाताला धरलं आणि कृष्णाला एका हाताला धरलं दोघांना धरलं आणि गल्लीमध्ये फरफडत दोघांना आणल्यानंतर सगळी गल्ली उभी राहिली. सगळ्या गल्लीतल्या महिला विचारता काय झालं ताई बघा ना म्हणे माझ्या सुनाची चेष्टा करत होता म्हणे. हा तिला कोण दिसत होता? श्रीकृष्ण. बाहेर ज्या वेळेला निघाला तर गल्लीवाल्यांना तिचा मोठा पोरगा दिसायचा. गल्लीवाल्यांना कोण दिसायचा? मोठा पोरगा दिसायचा आणि हिला कृष्ण दिसायचा. आणि ही गल्लीवाल्यांना सांगत होती पहा ना म्हणे माझ्या सुनाची चेष्टा करतो. गल्लीवाले म्हणे जाऊ दे ना केली तर केली तुझं काय बापनं जाहीर आहे तुझ्या काय बापाचं जाऊ दे ते तरुण आहे करतील चेष्टा. आता बरं तिचंही म्हणणं बरोबर होतं ना दादा. तिचं म्हणणं का बरोबर होतं? पूर्वीचा जो काळ होता का सासू सासऱ्यांसमोर सून आणि मुलगा कधीच बोलत नव्हते म्हणून तिला तो राग आला. आता ही काळ तोच आहे फक्त काळ इतका बदलला. सासू सासऱ्यांनी मुलासमोर सुनेसमोर थांबायचं नाही निघून जायचं बाहेर. विठ्ठल आणि मग काय केलं एका हातामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे एका हातामध्ये ती गवळणीची सून आहे. यशोदेला सांगायला गेले यशोदे
ए यशोदे. आणि मग यशोदा मैया बाहेर आली आणि बाहेर येणार तेवढ्यामध्ये भगवंताने रूप बदलवलं. जागेवर कृष्णाचं रूप बदलून जागेवर त्या म्हातारीला तिच्या मोठ्या मुलाच्या रूपात दर्शन दिलं आणि मोठा मुलगा सून पाहिली जागेवर सोडून दिलं. यशोदा बाहेर आली. काय झालं काही काय नाही, काय नाही म्हणे, सहज आले होते म्हणे, काम होतं, निघून गेले. तेवढ्यामध्ये ते काय गंमत घडती. त्याच्यामध्ये गवळण उभी होती. ती गवळण म्हणे एवढं सांगून मी म्हणे हिला जर समजत नसेल ना, एक काम करू म्हणे, माझ्या घरी येऊ दे म्हणे, मी याला बांधूनच ठेवते म्हणे, याला घरामध्ये बांधल्याशिवाय हिला काही खरं पटणार नाही. मग भगवंत म्हटले जसं जसं त्या गवळणी त्याच्या देवाच्या खोड्या सांगायच्या ना, तसं तसं तो देव काय करायचा, असा कोमल व्हायचा, एवढं एवढं तोंड करून द्यायचं. जसा काय मी त्याच्यातला नाही. एवढं खोड्या करून एखादा मुलगा जर समजा ना इतकं लहान तोंड केलं ना, तर गल्लीवाल्या महिलेला सुद्धा असं वाटत नाही हो तो तसं नसेलच. परंतु सगळ्यात खोडकर जर कोण असेल तर तोच असेल. एका गवळणीने देवाला चॅलेंज केलं आणि चॅलेंज केल्यानंतर ती म्हटली तुला मी असं नाही करणार म्हणे, मी माझ्या घरामध्ये बांधून ठेवलं म्हणे. देवाने विचार केला, आता हिच्या घर नंबर लिहून घ्या. आणि भगवान परमात्मा तिच्या घरी गेले. ऐका ना नीट लक्ष द्या. विठ्ठल तिच्या घरी गेले. एवढी शेवटची खोडी ऐका. घरी गेल्यानंतर एका रूम मध्ये तिचा तो गवळी आणि ती गवळण एका पलंगावर झोपलेले होते. देवाने काय केलं, दही दूध खाल्ली. दही दूध खाल्ल्यानंतर तिची दाढी, त्या पतीची दाढी आणि तिची वेणी याची काय केली, गाठ मारून दिली. दादा गाठ मारून दिली. आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले. भगवान परमात्मा निघून गेले. निघून गेले तर पहाटेचे 4 वाजले. पहाटेच्या वेळेला गवळणी पहाटे 4 वाजता उठायच्या. बरं, उठण्याचं कारण सुद्धा तसंच होतं ना दादा. पहाटे उठलं म्हणजे सगळं ते दळण दळावं लागत होतं आणि गंगेवरून पाणी भरून आणावं लागत होतं. एवढंच नाही, सडा संमार्जन करावं लागत होतं. गाईचं म्हशीचं दूध काढावं लागत होतं. म्हणून पहाटे त्या गवळणी उठायच्या. आता काळ बदललेला आहे. आता काळ इतका बदललेला आहे. आता कसं आहे, आता काही ते कामं राहिलेली नाही. म्हणजे दही दूध काढायचं काम राहिलं नाही, दळण दळायचं काम राहिलं नाही, पाणी आणायचं काम राहिलं नाही. म्हणून आता काय करतो, हा गवळीच पहिले उठतो. उठल्यानंतर तो काय करतो, तो स्वतः हीटर लावून देतो. म्हणजे तो स्वतःच पाणी गरम करून घेतो. तो स्वतः आंघोळ करून घेतो. आंघोळ करून घेतल्यानंतर आता गवळणीला कसं उठावा, म्हणून तो काय करतो, स्वतः चहा ठेवून देतो. एक कप आपला ठेवण्यापेक्षा एक काम असं करू, गवळणीचा बी ठेवून देऊ. मग तिच्यासाठी सुद्धा तो एक कप ठेवतो. आणि मग काय करतो, हा आपला पिऊन झाला का मग पुन्हा तो चहाचा तो कप भरतो आणि मग त्या गवळणीकडे घेतो आणि मग तिला सांगतो, उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सगळा, झाला अरुणोदय, झाला. आता काळ बदललेला आहे दादा. ऐका ना दादा. आणि मग त्या गवळणीला जाग आली. जाग आल्यानंतर ती तशी उठली. उठल्यानंतर तिच्या विणीला हिसका बसला. आता हिसका बस, वा वा, इतका जोरात. आणि जसं जोरात हिसका बसल्यानंतर दादा ती म्हणू लागली, आता ही खुडी कोणी केली असेल बरं. तिला असं वाटलं आपल्या बाजूला आपला पती ओढलेला आहे, आपल्या पतीशिवाय खुडी कोणी करणार नाही. आणि मग ती नवऱ्याला म्हणू लागली, आता आपलं काय वय राहिलं का, तुम्हाला कळतं का, आता ह्या वयामध्ये तुम्ही माझी विणी वडतात. म्हणे खोटा आरोप घेऊ नको, मूर्ख आहे का तू, तुला काय कळतं का, अगं तूच माझी दाढी ओढली. आणि मग ते ऐकायला तयार नाही. ज्यावेळेस ते मागे हात लावून पाहिला तर त्या पतीची दाढी, याची वेणी गाठ बसली. आणि मग ते सांगू लागले, म्हणे अगं अगं आपली गाठ बसलेली आहे. मग आता ती गाठ सोडायला लागले, ती गाठ काही सुटत नव्हती. आणि नेमकं काय झालं, पहाटे 4 वाजले. ते दिवा घरामध्ये विजलेला होता, अंधार होतं. एक काम करू म्हणे, दिवा लावून बघू. आणि दिवा त्यावेळेला बघायला गेले तर नेमकं तो दिवा होता वरच्या मजल्यावर. मग आता दिवा बघायला जायचं म्हणजे म्हटल्यानंतर आता मग ती गवळण पुढे चालायला लागली. बरं, ती गवळण जी साधी सुधी नव्हती ना. गवळण जी होती ती ते जुन्या लोकांना माहिती असेल, रामकाठी, उंच अशी असणारी गवळण. आणि तो गवळी जर पाहिला तर तो खुज्जा होता, ठेंगणा होता. आता मग दिवा घ्यायला जायचं म्हटल्यानंतर आता तिची वेणी आहे, याची दाढी आहे. असं असल्यानंतर मग ती गवळण पुढे चालायला लागली. कशी बशी जिना चढून वरती गेले आणि असं चाचपडत त्यांनी तो दिवा झांबला. हातामध्ये दिवा लागला. दिवा लागला, नेमकं तिच्या लक्षात आलं काडीची पेटी खाली राहिली. पुन्हा ते खाली आले, दिवा पेटवला, कसे तरी आले. दिवा पेटवल्यानंतर एक काम करू, आता ही गाठ सुटत नाही, आपण एक काम करू, दिव्या खाली धरू आणि मग ही गाठ सोडून टाकू. आणि मग जाळायला लागले तर ती गाठ जळत नव्हती. सुटता सुटेना, तुटता तुटेना, जाळीता जळेना. आता सांगा मला, ही जर देवाने मारलेली गाठ आहे, लग्नामध्ये पती आणि पत्नीची गाठ ब्रह्मदेव जर मारतो देवाच्या, मग ब्रह्मदेवाने मारलेली गाठ 7 जन्म सुटत नाही. इथं तर देवाच्या बापाने मारलेली गाठ आहे.
हा म्हणे बोलता बोलता बोलून गेली म्हणे हा त्याचाच परिणाम आहे. आणि मग आता ही गाठ त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटणार नाही. आणि मग गल्लीमध्ये ते निघाले. आता निघाल्यानंतर आता तोपर्यंत भगवान परमात्म्याने सगळे मित्र जमा करून ठेवलेले होते. जमा केल्यानंतर मग गल्ली पोरांना सांगितलं ए आपल्या गल्लीत एक सोंग येत आहे. मग ते सोंग असं निघालं ते पोर हुर्रे हुर्रे करायला लागले. आणि तशाच पद्धतीने नंद बाबाच्या दारावर आले. यशोदा मैयाला सांगितलं. आणि मग अंतकरण त्या गवळणीचं भरून आलं. देवाला सांगितलं पांडुरंग श्रीकृष्ण आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण चुकले मी बोलून गेले. भावनेच्या भरात बोलल्यामुळे मला माफ करा. आता मी तुला बोलणार नाही. माफी मागितली देवाची. आणि माफी मागितल्यानंतर भगवान त्याने कृपा दृष्टीने त्या गाठीकडे पाहिलं. जागेवर गाठ सुटली. सुटल्यानंतर मग यशोदा मैया म्हणू लागले अरे दादा तुझ्या एक खोड्याने अनेक खोड्या मला ऐक घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको लागले. आता एक काम कर तू आता तू या गोकुळामध्ये राहायचं नाही. आता तू काय कर तू राणामध्ये जा. तुम्ही गाया घेऊन गाईचा तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. आणि मग सर्व सवंगडांना घेतलं. गाई चारायला भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावर गेले. आणि यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर गाई चारत असताना लक्षात घ्या दादा भगवंताने त्या यमुनेच्या तीरावर अनेक प्रकारचे खेळ खेळले. आता त्या खेळाचं वर्णन करू गेलो तर आपली वेळ संपुष्टात येईल आलेली आहे. म्हणून अनेक प्रकारचे हुतुतुतू हमामा अनेक प्रकारचे खेळत असताना मग त्या ठिकाणी सगळे गोपाळ एकत्र झाले. आणि देवाला सांगितलं देवा अरे 1 वाजून गेला म्हणे आवर म्हणे तुझं बरोबर आहे का नाही. आता तुझं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं एक काम करा सगळ्या गाय एकत्र जमा करा आणि प्रत्येकाने माझी जशी शिदोरी आहे तशा पद्धतीने सर्वांच्या शिदोरी आणा. देवाने सांगितल्याबरोबर ते गोपाळ देवाला तक्रार करायला लागलो देवा अरे तुझ्यासारखी शिदोरी आमची कुठून असणार आहे. आम्ही गरीबाची मुलं आहे. तू मोठ्याचा आहे. आणि म्हणून आमची जशी असेल तशी एकत्र करा. आणि भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि मग भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जो काला केलेला आहे तो काला स्वतः भगवंताने त्या ठिकाणी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल कृष्ण
भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आता एक काल्याच्या प्रसंगात एक थांबा 2 मिनिटं थांबा अभंग घ्या. कंठी धरला कृष्ण शिंकेला बियले दुरी होतो तिघाचे मी वारी आ पाहती त्या दाना दोहीच्या कोपला दोही मुख पसरो कामने आती लोका काही उरोने दिले दोही मुख पसरो कंठी धरिला कृष्ण मनी योगाजनी प्रकाश वाटोय कमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वैष्णवनिका संभ्रम पुढा वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी अमी बळी विरोगोणी वाटोय कमेका वैष्णवनिका जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिले ढेकुरे वेडी वाकडी उतरी आहे भिकारी रात ए खाली बसा करा क्षमा कामने ज्ञानेश्वर रांगावया वेगे करा करा क्षमा ज्ञानदेव ज्ञानभाऊ. आरती घ्यायची का